आमचा उद्देश मला कळून आला आहे. माझी विनंती राहील आपले सर्वांचे खूप आशीर्वाद भरत पाटलांना मिळावे. त्यांनी प्रगती करावी. त्यांना माझं कुटुंब माझं गाव संपूर्ण सहकार्य करत. सर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला प्लस SME सर्टिफिकेशन केलेलं छोटे छोटे असे प्रोसेस इंडस्ट्रीला लागणारे सर्टिफिकेशन सर्टिफिकेशन ITPL आहे असे बरेचसे फ्युचर त्यानंतर आता सध्या हल्ली मुंबईला आहे आणि BSNL कार्यरत स्मार्ट सिटी टॉपिक सांगितलं आहे त्याच्यामध्ये त्यासाठी कन्सल्टिंग मी स्वतः माझं नाव उत्तम शिवार हे पुण्याचं आहे धुळे तालुक्यात. माझं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे आणि मी बांधकाम आहे. तर बरं पाहून की आता समाज संघटित करण्यासाठी आणि प्रतिकरणासाठी व्हॉट्सअप फेसबुक याच्या माध्यमातून तो एकत्र आणण्यासाठी पुन्हा त्यांनी ॲप चालू केलेलं आहे. पुन्हा वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याचे जे प्रयत्न आहेत सगळ्या प्रयत्नांना आम्ही आमच्या गावाच्या तर्फे करून तरुणांच्या वतीने आम्ही प्रयत्न सहकार्य करू आणि त्यांना पूर्ण प्रतिष्ठा असतो. मी जगन्नाथ विंदा जाधव मी सरपंच 11 वर्ष 88 ते 99 पर्यंत सरपंच नंतर 5 वर्ष अध्यक्ष संतामूर्ती माझे पुरवठा आणि 3 भाऊ आहेत. 3 भाऊ शेती करतो. लहान भाऊ आहे शेती करतो. 2 नंबरचा भाऊ आहे त्याचं फर्टिलायझरचं दुकान आहे आणि त्याच्याकडे एक लहान आहे तो केवळ प्रत्येक गावांमध्ये तालुक्यामध्ये केवळ टाकलेले आणि किती करतात. माझा मोठा मुलगा आहे तो इंग्रजीचा MA झालेला आहे. 2 नंबर BSNL आहे आणि त्याचा मुलगा 12वी झालेला आहे आणि आमची एक नात आहे. ती नात तिला सेकंड इयरला जगावला आहे. आता आमचा हा फार्मर आहे आणि जे आता जे मंडळी समाजाचा काय प्रकार करण्यासाठी परस्पर त्या बाबतीत चाललेला आहे. तर नागपूर पूर्ण होत नाही. आता बरंच वगैरे मंडळींनी केलेलं आहे पूर्ण करावं. त्याचं काय काढून घ्यायचं समान नागरिकांना वापरला आहे. जे असं न होता जे आपल्याला जे काही करायचं आहे ते सक्षम करण्यासाठी आम्ही सुद्धा सर्व कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहे. काम सर्वांचा पाया टाकणं वगैरे आहे तो आपल्याला कामाला येईल आणि एक दूर होणारच नाही करण्याचा प्रयत्न करा. आमच्या तुमच्या मागे आहे. मी सुभाष पांडुरंग लागले. माझं पूर्ण पुढे चालवा पाहिला. सध्या मी नवी मुंबईला आहे. मी BSc कॉम्प्युटर सायन्स 2 वर्षाची मुली माझ्या बापूंनी भेटत होतो. मी त्याच्यानंतर MBA केलं आणि आता मुंबईच्या एका कंपनीमध्ये इंडस्ट्री कंपनीमध्ये IT आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर म्हणून काम करतो. गेल्या 5 वर्षापासून भारताने आमचं बरंच क्लोज रिलेशन असल्यामुळे आमची चर्चा होत होती की समाजाने काहीतरी केलं पाहिजे. समाज मार्ग होता आता समाजभर केला तर आम्ही चालू केलेलं आहे. तर भारतने हा बरोबर एक चांगला उपक्रम ज्याच्याकडे आता IT मध्ये लोक काम करतात. श्रीकृष्णदादा सुनील भाऊ आहेत तर अजून 2-4 मंडळी आहेत जे IT मध्ये काम करतात. तर LCS ॲप बनवणं हे खूप तसं डिफिकल्ट झालं आहे की भारतने जे आपली मेहनत किंवा पैसा वेळ देऊन ते केलं तर त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना एकमेकांना कनेक्ट होण्यासाठी खूप त्याचा फायदा होत असतो. कारण माझे एरवी आपल्याला कळत नाही कुठल्या गावामध्ये कोणाचं दुःखद निधन झालं किंवा कोणाकडे काही एखाद्या मुलं आता आपण वडील
मुंबईमध्ये समाज भावना परीक्षा उत्तीर्ण झाला, एक डॉक्टर मॅडम त्यांचा तर अशा व्यक्ती आपण समाजाबरोबर जोडून असतो. मुंबईमध्ये पुण्यामध्ये आज आपण आमचं होतं का की आम्ही त्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि आम्ही एकमेकाला करू शकला. तर आजच्या मुंबईमध्ये आम्ही लोक असं समजा की मी समाज बांधव आहोत, जेणेकरून या वर्षामुळे किंवा इंटरेस्टमुळे आमचा परिचय झाला की एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होतो. इतर समाज बांधव असतो, गाव सुद्धा असेल त्याला आपण मदत करू शकतो. काही काही वेगळीला येतात येथे किंवा इकडे फिरत असतात, तर इथे जिथून आम्हाला सहकार्य करता येईल, जिथे आपली ओळख परिचय मंत्रालयामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपले अधिकारी बांधव त्यांना सांगून आपण फोन करून इथे मदत करता येईल. मला आता मध्यंतरी आजच वेळेस एक पेशंट होतं, त्याची भेट झाल्यानंतर बॉडी बराच वेळ बाहेर घ्यायला वेळ लागत होता. त्या ठिकाणी आता आपण कनेक्टेड झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात की हॅरेसमेंट होते. आता एखादा समाज बांधव त्यांच्याबरोबर जे 2 लोक आलेले असतील त्यांच्या परीने मुंबईत पुण्याला प्रयत्न करतात. तर ह्या सगळ्यांना आपल्याला एक कनेक्टिव्हिटी असल्यामुळे आपल्याला फायदा होईल. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. भरत पाटील यांना मी शुभेच्छा देतो. माझे बोलून संपवते. माझे नाव रामचंद्र नवा. मी प्राथमिक शिक्षक म्हणून दीपक शाळा जिल्हा जिल्हा धुळे या ठिकाणी कार्यरत आहे. माझं शिक्षण MBA आणि मूळचे पेशाळे गाव जे धुळे तालुक्यात आहे. आमचे आजोबा यांचा शेती व्यवसाय शेती लांब पडत असल्यामुळे लोणकरच्या जवळ शेती असल्यामुळे आमच्या आसपासपासून त्या ठिकाणी 5 कुटुंब गेले. 5 कुटुंबाचे आज 20 घरं समाजाने झाले. समाजामध्ये बऱ्याच लोकांना माहीत नाही की लोणखेडे गावामध्ये लांबकाडीच्या पुढचं गाव 5-6 किलोमीटरवर त्या ठिकाणी समाज आहे की नाही. मी जेव्हा यांच्याशी हे केलं रिप्लाय दिला की लोणखेडे कुठे आहे, साताऱ्याकडे इकडे म्हटलं त्यांना म्हटलं लोणखेडे जे गाव आहे लांबकाडीपासून पुढे सैताळ चावडी कोथळं यांच्यामध्ये आहे. तर आता जे या समाज बांधवांनी जे आणलेलं आहे, कारण आजचं लोक आहे संगणक आहे, संगणकच्या पलीकडे गेले, व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं आणि त्याच्याही पुढे चाललेलं आहे. आता प्रत्येकाच्या वेबसाईट वेगवेगळ्या आलेल्या आहेत. मागे आपल्या 5-10 वर्षापूर्वी आपल्या समाजाचं सर्वेक्षण सुरू केलं होतं काही पद्धतीने, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकलं नाही. परंतु आज आपण कुठेही राहिलो व्हॉट्सअपद्वारे किंवा फेसबुकद्वारे आपला समाज कुठे आहे, आपल्या समाजाची लोकसंख्या किती आहे, समाजाचे कोण कुठे कमी काय करणार आहे, हे जर या ठिकाणी प्रत्येक गावामार्फत जर अपलोड झालं, जिथे त्या ठिकाणी टाकली गेली, तर आपला समाज किती आहे, कुठे आहे, कसा आहे आणि आपल्या समाजाची मुलं मुली कुठे शिकत आहेत, काय काय करतात हे त्या ठिकाणी आपल्याला चांगलं समजू शकेल. तर आजचा जो काळ याच्यामध्ये समाजाचे सर्वच लोक व्हॉट्सअप किंवा फेसबुक वापरत असतील, परंतु गावामध्ये आता जे 10वी-12वीचा मुलगा जरी असेल तो व्हॉट्सअप चांगल्या प्रकारे चालवतो, त्याच्यावर तो अँड्रॉइड मोबाईल चांगल्या प्रकारे वापरू शकतो. तर त्याद्वारे सुद्धा आपल्या समाजाचे गावामध्ये किती घरं, किती कुटुंब किंवा काही दुःखाच्या ज्या काही गोष्टी असतील किंवा काही मान सन्मानाच्या गोष्टी असतील ते याद्वारे आपल्याला लवकर कळू शकतील. एवढं बोलून माझी बोलू शकतो. नमस्कार. मी राहणार तलाठी मोडगाव मालेगाव कोविड केलं. मी सध्या सेवाकाला मी काम करतो आणि विनायक पाटील यांनी फारच अतिउत्तम काम केले. आपल्याला करणे 5 मिनिटवर म्हणजे वाटतं आणि सध्याच्या ट्रेनिंगमध्ये पाठाची न्यू जनरेशनचे त्यांना सगळ्यांना यूज करता येते. त्यामुळे सध्या आता आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं. आपण सुद्धा ॲडमिट आहे ते बरंच नाही संघांनी जे या तयार केलेलं आहे दोन्ही समाजसाठी. हे दोन्ही समाजसाठी म्हणजे आपल्या ज्या जुन्या काही गोष्टी मरण झालं काय ते आपण त्याच्यामध्ये बघू शकतो आणि आपली कोणत्या कार्यक्रमामध्ये सर्च केलं ते पूर्ण कामातून बाकी आहे त्याला सांगितलं की जर आपल्याला पिढ्यामध्ये आपली लोक समाज किती आहे हे जर आपल्याला चेक करायचं असतं तर पुढे नाव सर्च केल्यावर आपल्याला सर्व बायोडाटा येऊन जाईल की आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आपली लोकसंख्या
संख्या आहे. जर गाणेगाव सर्च केलं तर गाणेगावमध्ये किती संख्या आहे आपल्याला ही तिथे जेवढी अशा प्रकारे त्यांनी गाव तयार केलेली आहे. मी अँग्युली बाबा माझे वडील भेटले. मी विकास होतो आता मराठा वडील मुलं आहेत. माझे नाव गाव भरेल. मी निकेतन कॉलेजला 6 वर्षापासून ग्रंथालयाकडे आहे. वडिलांचं नाव हनुमंतराव पाटील कॉटन मार्केटला माझ्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं माझं BCom MBA फायनल झालं आहे. तिला 6 वर्ष पुण्यात MSc कंपनी सप्लायचे मी काम करतो. अँड मला पाटलांना थँक्यू म्हणावं वाटतं कारण त्यांनी खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे सोशल मीडियाद्वारे आपल्या समाजाला कनेक्टिव्हिटी ठेवण्याचं. तर थँक्यू. सोमनाथ नारायण झाला पण विक्रम तुकाराम पाटील निवडून राहणाऱ्या परंपरा पाचोरा म्हणून होती. मी जळगाव स्थायिक झालेला आहे. गव्हर्नी मुक्त आहोत. मी धुळे येथील विधानसभा नरेंद्र चौधरी होते. शेतकरी शिक्षण विद्यापीठाचा माध्यम
ॲडव्होकेट तयार आपली नागपूरला उन्हाळे आहे माझे दोन अनुभव आहेत ते आर्मीमध्ये माझी उन्हाळे गावात गावचे सदस्य आपली आहे आणि भारत पाटील साहेबांनी जो सन्मान हाती घेतलेला आहे त्याच्यात विशेष म्हणजे असं आहे की आतापर्यंत समाजात एक वडील मंडळी होती ती लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत होती आणि तरुणाचा सहभाग म्हणजे दिसत होता या मिटिंगमध्ये किंवा आता मागच्या 2-4 महिन्यापासून असं निदर्शन मिळालं की जे तरुण होते तरुण मुलं आहे त्याचा उत्साह बघून आम्हाला सगळ्यांना आनंद होतो की त्यांच्यामध्ये समाजात काहीतरी करण्याची उत्साह आहे तो एकदम जागरूक झालेला आहे आणि याच्यात पुढाकार म्हणून भरत पाटील साहेबांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला आमचं सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आमचं सहकार्य आहे आणि आम्ही ते मदतीला तयार आहोत. मी मनोज नाव केला मूळ गाव माझ्या येलगाव तालुका मालेगाव तर माझा जन्म आणि शिक्षक वगैरे सगळं माझं शाळा तालुका शाळा आहे आपल्याला झालेल्या वरील शाळेला प्रवेश होते मी गेल्या 16 वर्षापासून लोकमत या वेदिका वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत आहे मी दोन्ही मराठा समाजाचा सदस्य म्हणून काम करत आहे शिवाय समाजमान जे मासिक आहे त्याच्यावर पूर्ण जबाबदारी मी पाहतो समाजमान मासिक याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नफाना स्वतः याच्यावर आपण जे काम केलेलं आहे त्याचा पात्रता फायदा कोणाला नाही फक्त ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच आपली अपेक्षा असेल